मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक स्पेशल नॉलेज देणार आहे. आजच्या व्हिडिओचं जे लोक संपूर्णपणे अटेंड करतील ना, त्यांना आज शिकायला मिळणार आहे की तुम्ही कशा प्रकारे तुमचा जो अल्गो ट्रेडिंग जी तुम्ही करता आहात, अल्गो ट्रेडिंग तुम्ही जे धन या प्लॅटफॉर्मवरती करत आहात ना, त्यामधनं एक एक्स्ट्रा रिटर्न्स काढू शकता आणि तुमचं जेवढं पण कॅपिटल आहे ते कसं योग्य प्रकारे युटिलाइज करू शकता याबद्दल. ठीक आहे. आता हा जो सेशन आहे हा केवळ काय फक्त अल्गो ट्रेडिंग वाल्यांसाठी आहे असं नाही. तुम्ही जो ऑप्शन सेलिंग करत असाल किंवा शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असाल ना, तरी तुम्हाला या सेशनमधनं भरपूर जास्त व्हॅल्यू देण्याचा आपण इथे प्रयत्न करणार. ठीक आहे. हा संपूर्ण सेशन जो आहे तो तुम्ही अटेंड करतात आपल्या अल्गो ट्रेडिंग मराठी या युट्यूब चॅनलवरती. सगळ्यात पहिली गोष्ट काय करायची तुम्हाला, तुम्हाला या व्हिडिओला सगळ्यात पहिलं म्हणजे लाईक करायचं आहे. जेवढी पण लोक आपण खास युट्यूबवरती यासाठीच घेतोय की लोकांना युट्यूबची सुद्धा ओळख व्हावी आणि युट्यूबला आता व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. सुरुवात करूया आपण. ठीक आहे. आता मी तुम्हाला ना जे सांगणार तुम्ही बघा, मी तुम्हाला आतापर्यंत बऱ्याच वेळेला बऱ्याच व्हिडिओमध्ये धन अल्गो ट्रेडिंग बद्दल सांगितलं. ठीक आहे. तुमच्यापैकी किती लोक प्रॅक्टिकली धन या प्लॅटफॉर्मवरती अल्गो ट्रेडिंग करत आहेत? मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी यस टाईप करून पाठवा. जेवढे पण लोक प्रॅक्टिकली अल्गो ट्रेडिंग करत आहेत त्यांनी. ठीक आहे. कारण की मोस्ट ऑफ दी लोक आपल्यासोबत जोडलेली आहेत, अल्गो ट्रेडिंग करत आहेत, शिकत आहेत, ट्राय करत आहेत. मी आतापर्यंत अल्गो बद्दलचे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बनवत आलेलो आहोत. तुम्ही जर नवीन असाल तर आधीचे व्हिडिओज बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला अगदी मी बेसिक पासून माहिती दिली. अल्गोज कसे यूज करायचे, अल्गो म्हणजे काय, कोणते यूज करायचे, कधी यूज करायचे, सर्व माहिती दिली. ठीक आहे. आता हे सर्व झालं. आता आपण बघूया की धन अल्गो ट्रेडिंग जी तुम्ही करता त्यासाठी तुम्हाला माहिती आहे की मिनिमम ना तुमच्याकडे 1 लाख रुपयाचं कॅपिटल लागतं. ओके. मिनिमम तुमच्याकडे असावं लागतं 1 लाख रुपयाचं कॅपिटल. तर मी तुम्हाला म्हटलं की हे 1 लाख रुपयाच्या कॅपिटल वरती ना तुमचा अल्गो तुम्हाला जे रिटर्न जनरेट करून देईल ते देईलच. पण मी तुम्हाला एक्स्ट्रा म्हणजे मी असं नाही, मी तुम्हाला एक गोष्ट शिकवणार की तुम्ही कसं ह्या कॅपिटल वरती 6.5 ते 7% रिटर्न्स एक्स्ट्रा जनरेट करू शकता. ठीक आहे. तुम्ही कसं यात ओव्हरऑल कॅपिटल वरती 6.5 ते 7% रिटर्न्स एक्स्ट्रा जनरेट करू शकता काहीही मेहनत न करता. हे मी तुम्हाला शिकवणार. मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, सध्या तुम्ही अल्गो ट्रेडिंग कशा प्रकारे करता? तुम्ही काय करताय? फंड ऍड करताय. फंड जो आहे तो तुमच्या डिमॅट अकाउंटमध्ये ऍड करताय. अल्गो ऑन करताय आणि तो अल्गो हा फंड यूज करतोय. बरोबर. किती लोक अशा प्रकारे अल्गो ट्रेडिंग करत आहेत की डिमॅट अकाउंटमध्ये फंड ऍड करा, तो फंड ऍड केल्यानंतर अल्गो ऑन करा आणि तो फंडच्या हिशोबाने तुमचा अल्गो ट्रेड घेणार. किती लोक अशा प्रकारे अल्गो ट्रेड करतात मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्ही लोक काय चूक करत आहात ते मी तुम्हाला सांगतो. जर तुम्ही अशा प्रकारे ट्रेडिंग करत आहात तर तुम्ही एक चूक करत आहात आणि त्या चुकीमुळे तुम्ही तुमचे 6.5 ते 7% रिटर्न्स गमावत आहात. कसे गमावतात ते मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. लक्षात घ्या. आता मी तुम्हाला जेवढी पण अल्गो ट्रेडिंग शिकवली आहे ना, जेवढ्या पण स्ट्रॅटेजी शिकवलेल्या आहेत धनवरती, त्या आहेत क्रेडिट स्प्रेड. बरोबर. त्या आहेत क्रेडिट स्प्रेड आणि त्या आहेत त्यामध्ये मेन आहे ऑप्शन सेलिंग. ओके. ना ह्याच्यामध्ये तुमचं ऑप्शन हेच सुद्धा होतो, बट मेन आहे ऑप्शन सेलिंग. ठीक आहे. तुम्हाला त्याबद्दल नसेल माहिती, पुन्हा एकदा सांगतो, चॅनलमध्ये व्हिडिओज आहेत ते बघून घ्या. तुम्हाला मी आजच्या सेशनमध्ये जे काही सांगतो आहे ते सर्व समजेल. ठीक आहे. आता आपण जेव्हा ऑप्शन सेलिंग करतो ना, तर ऑप्शन सेलिंगला कसं असतं माहिती आहे का? ऑप्शन सेलिंगला ना तुमच्या अकाउंटमध्ये मार्जिन असणं गरजेचं असतं. ठीक आहे. तुमच्या अकाउंटमध्ये ऑप्शन सेलिंगला मार्जिन असणं गरजेचं असतं. लक्षात घ्या, मी तुम्हाला मार्जिन म्हणतोय, कॅश असणं गरजेचं असतं असं मी म्हणत नाहीये. आता मार्जिन आणि कॅशमध्ये फरक काय? लक्षात घ्या आणि कशा प्रकारे एक्स्ट्रा रिटर्न काढायचे तेही मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. आता परत एकदा येऊया आपण पहिल्या एक्झाम्पलकडे, पहिल्या उदाहरणाकडे, की ज्यामध्ये तुम्ही लोक म्हणत होतात की आमच्याकडे 1 लाख रुपये आम्ही टाकलं की डायरेक्टली यूज करायला सुरुवात केली. तेव्हा मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही तुमचं नुकसान करताय, कसं करताय ते सांगतो. शेअर मार्केटमध्ये एक कन्सेप्ट आहे, त्या कन्सेप्टला म्हणतात प्लेजिंग. किती लोकांना प्लेजिंग हा कन्सेप्ट माहिती आहे? जी लोक माझ्यासोबत जोडली गेलेली आहे, जे मला गेल्या 3, 4, 5 वर्षापासून ओळखतात, त्यांना माहिती असेल मी ह्या सर्व गोष्टी तुम्हाला शिकवलेल्या आहेत. पण आता बरीच नवीन लोक आहेत, भरपूर नवीन लोक आपल्याला दिसत आहेत लाईव्हमध्ये सुद्धा, लाईव्ह सेशन्समध्ये सुद्धा, युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा. त्यांच्यासाठी हा सेशन घेणं गरजेचं आहे. किती लोकांनी प्लेजिंग बद्दल ऐकले? ओके. प्लेजिंग म्हणजे काय? तर तुम्हाला सोप्या शब्दामध्ये सांगायचं गेलं तर प्लेजिंग म्हणजे काय? गहाण ठेवणे. आपल्याकडची एखादी वस्तू प्लेज करायची. प्लेज करायची म्हणजे काय? प्लेज करायची म्हणजे गहाण ठेवायची. आणि ती गहाण ठेवल्यानंतर काय होणार? समजा आता मी असं समजतो की माझ्याकडे गोल्ड आहे. माझ्याकडे गोल्ड आहे. ते गोल्ड मी प्लेज केलं कोणत्या तरी ज्वेलरकडे जाऊन किंवा बँकेमध्ये जाऊन, तर मला तो एक अमाऊंट देतो. बरोबर. तर तो मला एक अमाऊंट देतो. ही अमाऊंट अशीच देतं का वापरायला? मजा म्हणून देतो मला? नाही देत ना.
त्या अमाऊंट वरती तो माझ्याकडून इंटरेस्ट घेतो, बरोबर की नाही? मी जेवढं सांगतो तेवढं बरोबर असेल तर सांगा. ओके, तो माझ्याकडे इंटरेस्ट घेतो, तो माझ्याकडे ईएमआय चालू करतो, म्हणजे मला दर महिन्याला ते ईएमआय फेडावे लागतात. सो हे असतं, ह्याला म्हणतात गोल्ड लोन. ओके, ह्याला सोप्या भाषेत म्हणतात गोल्ड लोन. सो आता मी जो कन्सेप्ट तुम्हाला सांगतोय तो पण लोन आहे का? तर अजिबात नाही. हा कन्सेप्ट आहे स्टॉक्स प्लेजिंग. ओके, हा कन्सेप्ट आहे स्टॉक्स प्लेजिंग. मग ते स्टॉक्स मध्ये तुमच्याकडे स्टॉक्स असतील किंवा तुमच्याकडे ईटीएफ असतील तरी सेमच कन्सेप्ट लागू होतो. ओके, स्टॉक्स प्लेजिंग किंवा ईटीएफ प्लेजिंग का कन्सेप्ट काय आहे की तुमच्याकडे जेवढे पण अमाऊंट ऑफ स्टॉक्स आहेत, समजा तुमचा 5 लाख रुपयाचा पोर्टफोलिओ आहे किंवा तुमचा 50,000 रुपयाचा पोर्टफोलिओ जो काय असेल, तो पोर्टफोलिओ तुम्ही तुमच्या ब्रोकरकडे प्लेज करू शकता. म्हणजे तो तुम्ही तुमच्या ब्रोकरकडे गहाण ठेवू शकता. बरं, आता प्रश्न असा राहिला की मी जर गहाण ठेवलं तर मला इंटरेस्ट द्यावा लागेल, ईएमआय सुरू होईल. बट लक्षात घ्या, स्टॉक मार्केटमध्ये प्लेस केल्यानंतर इंटरेस्ट, ईएमआय असं काहीही सुरू होत नाही. तुमचा ब्रोकर तुम्हाला एक मार्जिन देतो. म्हणजे तुम्ही समजा 5 लाखाचे स्टॉक जर प्लेस केलात तर तुमचा ब्रोकर तुमच्या अकाउंटला साधारणतः एक 4-4.25 लाख रुपयाच्या आसपास मार्जिन प्रोव्हाइड करतो. 4 लाख रुपयाच्या आसपास मार्जिन प्रोव्हाइड करतो. इथपर्यंत सगळ्यांना कळलं का मला सांगा? इथपर्यंत तुम्हाला समजलेलं असेल तर ह्या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. फार लोक लाईव्हला तर आलेली आहेत लोक, बट लाईक फार कमी दिसतात मला व्हिडिओला. सो फटाफट व्हिडिओ लाईक करा तुम्हाला समजलेलं असेल तर. त्यानंतर आपण सेकंड पेजवरती जाऊया. आता इथपर्यंत तुम्हाला समजलं की ब्रोकरकडे जे पण स्टॉक्स आहेत ते तुम्ही प्लेस करू शकता, त्यावरती ब्रोकर तुम्हाला एक मार्जिन देतो. इथपर्यंत समजलं? व्हिडिओ लाईक करा, यस टाईप करा, पुढे जा. आता हे भेटलेलं मार्जिन लक्षात घ्या, मी तुम्हाला असं नाही म्हणत आहे की तुम्हाला कॅश भेटते. कॅश नाही भेटत, मार्जिन भेटतं. या भेटलेल्या मार्जिनचा वापर तुम्ही करू शकता कशासाठी? फक्त ट्रेडिंगसाठी आणि स्पेशली ऑप्शन सेलिंगसाठी. ऑप्शन सेलिंगसाठी किंवा फ्युचर ट्रेडिंगसाठी तुम्ही ह्याचा वापर करू शकता. त्यामुळे फ्युचर ट्रेडिंग करत नाही, सो आपण ऑप्शन सेलिंगसाठी बोललो. तुम्ही ह्याचा वापर ऑप्शन सेलिंग करण्यासाठी करू शकता. पण हे पैसे तुम्ही विथड्रॉ करू शकत नाही. तुम्ही म्हणाल की अरे वा, मला ब्रोकरने मार्जिन दिलं 4 लाख, मी ते विथड्रॉ करतो, पैसे मजा करतो. असं नाही. ते 4 लाख रुपये मार्जिन ब्रोकरकडेच ठेवायचं, ब्रोकरमध्येच ट्रेड करायचं, त्याच ब्रोकरमध्ये ट्रेड करायचं. ठीक आहे. आता काही आपल्याकडे चतुर लोक असतील, हुशार लोक असतील, त्यांच्या मनामध्ये डाऊट येईल की माझे जर 5 लाखाचे शेअर्स मी प्लेस केले, त्यावरती ब्रोकर मला 4 लाख रुपये मार्जिन देतोय, सो ह्यावरती इंटरेस्ट लागत नाही का? अजिबात लागत नाही. हे जे तुमचं प्लेज केलेलं मार्जिन असतं ना, हे तुमचं प्लेज केलेलं जे मार्जिन असतं ते तुमचं इंटरेस्ट फ्री लोन असतं. ओके, इंटरेस्ट फ्री लोन असतं. तर परत असा प्रश्न आला, मग ब्रोकर लोक एवढे उदार का झाले इंटरेस्ट फ्री लोन द्यायला? आपण कोणी यांचे लागतो का? हे आपल्याला एवढं इंटरेस्ट फ्री लोन का देतात? लक्षात घ्या, इथे ना इंटरेस्ट फ्री म्हणण्यापेक्षा ना काय एक गोष्ट असते माहिती आहे, तुमचे 5 लाखाचे शेअर तर त्यांच्याकडे राहिलेलेच आहेत ना प्लेज. सो त्या बदल्यात त्यांनी तुम्हाला 4 लाखाचं मार्जिन दिलं. 4 लाख हे मी अप्रॉक्सिमेट सांगतो, तुम्हाला कदाचित जास्त भेटू शकतं. 4 लाखाचं त्यांनी मार्जिन दिलं. सो आता आपण काय करणार? आपण त्या 4 लाख रुपयाच्या मार्जिनने त्या सेम ब्रोकरकडेच ट्रेड करणार. सेम ब्रोकरकडेच ट्रेड करणार, बरोबर? आपण जर ट्रेड केलं तर त्या ब्रोकरलाच ब्रोकरेज भेटणार, ब्रोकरलाच चार्जेस जाणार. ठीक आहे, म्हणजे इन शॉर्ट काय की तुम्ही त्या ब्रोकरलाच रेव्हेन्यू देताय. म्हणून ब्रोकर तुम्हाला हे पैसे इंटरेस्ट फ्री देतो, कारण की त्याला माहिती आहे ब्रोकरला की जर, म्हणजे हा एक प्रकारचा बिझनेस आहे. जर मी ह्या व्यक्तीला मार्जिन अवेलेबल करून दिलं, ह्याचे जसंही 5 लाखाचे शेअर माझ्याकडे आहेत, मी याला 4 लाखाचं मार्जिन दिलं तर तो आज ना उद्या माझ्याकडेच ट्रेड करणार. सो माझ्याकडे ट्रेड करणार, सो माझा बिझनेस होणार, माझा ब्रोकरेज होणार. ब्रोकर लोकांचा मेन बिझनेस काय? ब्रोकरेज भेटणं. सो ब्रोकरेज कधी भेटणार? जेव्हा आपण ट्रेड करणार तेव्हा. सो आपण ट्रेड करावं म्हणून ही सुविधा आहे. आणि ही खूप चांगली सुविधा आहे. जे चांगल्या पद्धतीने ट्रेड करतात, जे ऑप्शन सेलिंग करतात, फ्युचर्स बायिंग करतात, फ्युचर्स ट्रेडिंग करतात, चांगल्या पद्धतीने जे लोक सिस्टमॅटिक ट्रेडिंग करतात त्यांच्यासाठी हा कन्सेप्ट खूप जास्त फायदेशीर आहे. प्रत्येक ऑप्शन सेलर जो आहे ना, प्रत्येक ऑप्शन सेलर म्हणजे एक 90-95% ऑप्शन सेलर तरी जो आहे तो याच प्रकारे त्याचा मार्जिन प्लेस करतो आणि वापर करतो. मी तुम्हाला अजून भरपूर सांगणार आहे. हळूहळू तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण थोडंसं पुढे जाऊया. आतापर्यंत तुम्हाला एवढं कळलं की हे लोन इंटरेस्ट फ्री असतं, ह्याच्यावरती कोणताही इंटरेस्ट लागत नाही, ईएमआय लागत नाही, तुम्हाला मार्जिन भेटतं. त्या मार्जिनचा वापर तुम्ही ऑप्शन सेलिंगसाठी करू शकता. ठीक आहे. आता हे सगळं झालं. पण ना ह्या मार्जिनमध्ये ना 2 प्रकारचे मार्जिन असतात. कोणी सांगेल मला? 2 टाइप्सचे मार्जिन कोणी सांगेल? जे जुने लोक आहेत आपले सांगू शकतात? कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात जुने लोक कोणी असतील? 2 टाइप्सचे मार्जिन कोणते? पहिला मार्जिन असतं कॅश मार्जिन, सेकंड असतं कोलॅटरल मार्जिन. जेव्हा तुम्ही कोणतेही स्टॉक्स प्लेस करताना तेव्हा तुम्हाला भेटतं कोलॅटरल मार्जिन, आणि जेव्हा तुम्ही लिक्विड बीज, ओके, म्हणजे लिक्विड ईटीएफ
प्लेस करता तेव्हा तुम्हाला भेटतं कॅश मार्जिन. ठीक आहे. आणि जेव्हा तुम्ही ऑप्शन सेलिंग करता तेव्हा एक रूल असतो की तुम्ही ऍटलिस्ट 50% कॅश मार्जिन मेंटेन ठेवलं पाहिजे अकाउंटला. म्हणजे समजा तुम्हाला जर ऑप्शन सेलिंगला 5 लाख रुपयाचं मार्जिन हवं असेल तर तुम्ही पहिलं म्हणजे 6-6.5 लाख रुपयाचे ओव्हरऑल स्टॉक्स आणि ओव्हरऑल लिक्विड बिल म्हणजे टोटल 6.5 लाख रुपयाचं लिक्विड बिल आणि स्टॉक्स प्लेस केले पाहिजे. त्यातनं 50% कॅश मार्जिन तरी असलं पाहिजे. म्हणजे त्यामध्ये लिक्विड बीज किंवा लिक्विड ETF ची संख्या 50% असली पाहिजे मिनिमम. ठीक आहे. सो आता ह्यामध्ये आपण काय करणार तुम्हाला मला सांगतो. यामध्ये आपण काय करणार, आता मी तुम्हाला इथे स्टॉक्स बद्दल तर बोलू शकत नाही, हा स्टॉक्स घ्या, तो स्टॉक्स घ्या, हा ETF घ्या, तो घ्या. मी तुम्हाला काय सांगणार माहिती आहे, सिंपल. मिनिमम 50% लिक्विड फंड पाहिजे ना, अकाउंटला लिक्विड बीज पाहिजे, लिक्विड ETF पाहिजे. सो तुम्ही काय करायचं, आज तुमच्याकडे जे 1 लाख रुपयाचं कॅपिटल आहे ना, आज तुमच्याकडे जे 1 लाख रुपयाचं कॅपिटल आहे, तुम्ही 1 लाख रुपये, 1,10,000 रुपये अकाउंटला ऍड करायचे. 1,10,000 रुपये अकाउंटला ऍड करायचे. ठीक आहे. आणि त्यातून 10,000 रुपये जे आहेत ना, ते वरती एक कॅशमध्येच ठेवा. 10,000 रुपये कॅश ठेवा. कारण अकाउंटला थोडीशी कॅश असली पाहिजे. कारण की तुमचा जर लॉस झाला तर मग ते ह्या कॅशमधनंच तो मायनस होणार. सो अकाउंटला 10,000 रुपये कॅश ठेवा आणि उरलेले 1 लाख रुपये जे आहेत ना, ते 1 लाख रुपयाचे लिक्विड ETF बाय करा. लिक्विड ETF बाय करा. 1 लाख रुपयाचे लिक्विड ETF बाय केले की ते तुम्ही 1-2 दिवसानंतर प्लेज करू शकता. लिक्विड ETF वरती साधारणतः 94% मार्जिन भेटतं. म्हणजे 1 लाख रुपयाचे लिक्विड ETF तुम्ही प्लेस केले, तुम्हाला 94,000 रुपयाचं कॅश मार्जिन आलं अकाउंटला. कॅश मार्जिन आलं. प्लस तुम्ही जी 10,000 रुपये कॅश ऍड केली ती आली. ठीक आहे. सो म्हणजे ओव्हरऑल तुमच्या अकाउंटमध्ये मार्जिन किती दिसायला लागलं, मार्जिन दिसायला लागलं 1,04,000. तुम्ही म्हणाल की बाबा मी 1,10,000 ऍड केलेले. लक्षात घ्या, पैसे तुमचे कुठे गेले नाहीयेत. बट तुम्ही लिक्विड बीज प्लेस केल्यानंतर ब्रोकरने तुम्हाला 94% मार्जिन दिलं. पैसे तुमचे कुठेच गेले नाही. पैसे ब्रोकरकडेच आहेत. 1,10,000 रुपये ब्रोकरकडे आहेत. तुमच्या लिक्विड फंडमध्ये इन्व्हेस्टेड आहेत. पण तुम्हाला मार्जिन भेटलं 94%. मार्जिन 100% भेटत नाही. ठीक आहे. सो ह्या पैशाने तुम्ही अल्गो ट्रेडिंग करा. ह्यामुळे काय होईल माहितीये, जे तुम्ही 1 लाख रुपये प्लेस केले आहेत ना, 1 लाख रुपयाचे लिक्विडिटी घेऊन प्लेस केले आहेत ना, त्यावरती तुम्हाला वर्षाला साधारणतः 6.5 ते 7% इंटरेस्ट भेटतो. विच इज इक्वल टू 6.5 ते 7,000 रुपये. सो हे तुम्हाला वर्षाला फुकट भेटतात, फ्रीमध्ये भेटतात. ते जर तुमचे 10 लाख रुपये असतील तर तुम्हाला वर्षाला 65,000 ते 70,000 रुपये फ्रीमध्ये भेटतात. लिक्विड फंडचा इंटरेस्ट हे FD प्रमाणे इंटरेस्ट देतो तुम्हाला. सो नेहमी तुमच्याकडे समजा कॅश असेल ना आणि तुम्हाला ऑप्शन सेलिंग करायचे तर कॅश अकाउंटला ठेवायची नाही. 5 लाख, 10 लाख, 15 लाख, 20 लाख. लक्षात घ्या, आपल्याकडे सुद्धा ब्रोकरची पार्टनरशिप आहे. आपण सुद्धा धन सोबत काम करतो, तुम्हालाही माहिती आहे. सो लोक काय चुका करतात ना, ते आम्हाला पण दिसत असतं. पोर्टफोलिओमध्ये काय शेअर घेतात, पोर्टफोलिओमध्ये काय चुका करतात, सगळी कॅश ठेवून ट्रेडिंग करतात, हे आम्हालाही दिसत असतं. सो त्यामुळे आपल्या लोकांसाठी आपण हे अशा प्रकारच्या गोष्टी शिकवत असतो. म्हणून तुम्हाला मी वारंवार सांगतो की तुमचं अकाउंट आमच्या अंडर धनमध्ये असणं का गरजेचं आहे, कारण की त्यावरती आमचं लक्ष राहू शकतं. ठीक आहे. तर तुम्हाला जर तुमचं अकाउंट धनमध्ये ओपन करायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी धन अकाउंटची लिंक दिलेली आहे. जर तुम्ही धनमध्ये अकाउंट ओपन केलात तर पुढच्या महिन्यामध्ये आपला कमोडिटीचा ऍडव्हान्स कोर्स सुरू होतोय, तोही तुम्हाला भेटेल. अल्गो बद्दल पण आपण ऍडव्हान्स गोष्टी बऱ्याच काही आणतोय. प्रत्येक महिन्यामध्ये मी नवनवीन गोष्टी आणणार आहे. ज्यांचं अकाउंट आपल्याकडे आहे त्यांच्यासाठी. तर त्या सर्व तुम्हाला भेटणार. बरं, फ्रीमध्ये गोष्ट आहे, याच्यामध्ये काही तुम्हाला पैसे नाही भरायचे. फ्री गोष्ट अकाउंट ओपन करा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. ओके. आता मी तुम्हाला ना एका लिस्टवरती घेऊन जातो आणि ह्या लिस्टवरती ही आहे प्लेजवाली लिस्ट. सो ह्यावरती तुम्हाला दिसतंय की कोणता लिक्विड फंड, कोणता कॅश काय प्लेस केलं की कॅश मार्जिन भेटतो. लक्षात घ्या, मी इथे कोलॅटरल मार्जिन बद्दल बोलणार नाही, कारण की स्टॉक्स बद्दल बोलणं मला अलाउड नाहीये. कोणत्याही स्टॉक्सचं नाव घेणं, कोणत्या ETFचं नाव घेणं मला अलाउड नाहीये. सो मी स्टॉक्स बद्दल बोलणार नाही की तुम्ही स्टॉक्स प्लेस केलात की काय भेटेल वगैरे. तर तुम्ही गुगलला टाका. गुगलवरती जावा आणि टाका की धन मार्जिन प्लेज लिस्ट. धन मार्जिन प्लेस लिस्ट लागली तुमच्याकडे ही लिस्ट येणार. सो मी तुम्हाला दाखवतो की इथे ETF आणि बॉन्ड लिस्ट मध्ये बघा, जेव्हा मी लिक्विड ETF बघतो ना, लिक्विड ETF, ते इथे काय दिले बघा. लिक्विड ETF जर तुमच्याकडे असलं आणि तुम्ही जर तो प्लेज केलात तर तुम्हाला कॅश कंपोनंट भेटतो. किती? 94%. समजा इथे मग लिक्विड ETF कोणताही असू दे. लिक्विड ETF मध्ये लिक्विड बीज असू दे, लिक्विड बीज तुम्हाला माहिती असेल, तो असू दे किंवा ग्रोचा ETF असू दे, झेरोदाचा असू दे, कोणताही लिक्विड ETF तुम्ही प्लेस करता तर तुम्हाला कॅश कंपोनंट भेटतो. बाकी तुम्ही समजा निफ्टीचा ETF प्लेस केला तर काही लोक विचारतील निफ्टी बीज प्लेस केला तर
तर मग कॅश कंपोनंट नाही भेटत, तर मग तुम्हाला नॉन कॅश कंपोनंट भेटतो. सो नॉन कॅश कंपोनंट तुम्ही तुमच्या अकाउंटला 50% ठेवू शकता. ठीक आहे, समजा आता माझ्याकडे 10 लाख रुपये आहेत. मी असं म्हटलं की मला 2 लाखाचे निफ्टी बीज घ्यायचे आहेत आणि 8 लाखाचे लिक्विड बीज घेऊन प्लेस करायचे, मी करू शकतो. कारण हा रेशो 50% पेक्षा कमी आहे. मिनिमम 50% लिक्विड फंड पाहिजे, लक्षात की 100% असेल तरी चालेल. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्ही काम करा. तुम्हाला समजा कोणताही फंड असेल, समजा असेल लिक्विड बीज, ते इथे येऊन सर्च करा. लिक्विड बीज म्हणून सर्च इथे बघा. लिक्विड बीज मी टाकलं. सो लिक्विड बीज मध्ये 94% कंपोनंट आणि कॅश कंपोनंट आहे. सो माझ्याकडे जे लिक्विड बीज असतील, समजा माझ्याकडे 10 लाख रुपयाचे लिक्विड बीज असतील, तर साधारणतः 9,40,000 रुपयाचं मला मार्जिन भेटतं, जे मी ऑप्शन सेलिंगला वापरू शकतो. म्हणजे काय होणार, या 10 लाखावरती मला हे 10 लाख तुमच्याकडे राहणार. हे 10 लाख तुमच्या पोर्टफोलिओमध्ये दिसणार की बाबा या माणसाने 10 लाख रुपये लिक्विड फंड मध्ये टाकले, हे दिसणार. त्यावरती तुम्हाला इंटरेस्टही येणार, प्लस तुमची ट्रेडिंग पण होणार. म्हणजे नुसती 10 लाख रुपये तर तुम्ही अकाउंटला कॅश ठेवलात ना, तर त्याच्यावरती तुम्हाला कोणता इंटरेस्ट येत नाही, काय होत नाही. बट तुम्ही जर हे 10 लाख रुपये प्लेज करून ठेवलात, तर तुम्हाला त्यावरती इंटरेस्ट येतो आणि हा इंटरेस्ट तुम्हाला डेली स्वरूपात भेटतो. डेली म्हणजे काय, इथे बघा, समजा आता वर्षाला आपण समजू की 10 लाखावरती 65,000 रुपयाचा इंटरेस्ट आहे. वर्षाला 10 लाखावरती 65,000 रुपयाचा तुम्हाला इंटरेस्ट आहे. सो ह्याला तुम्ही 12 ने डिवाइड करा. ओके, 12×5=60, म्हणजे साधारणतः 5,500. 5,500 रुपये तुम्हाला महिन्याला भेटतात. 5,500 तुम्ही 30 ने जर डिवाइड केलात, तर होतात 175 साधारणतः. सो 175 रुपये तुम्हाला डेली भेटतात, जर तुम्ही 10 लाख प्लेस केले. आता 175 रुपये डेली तुमच्या अकाउंटला दिसणार नाही. त्याची किंमत जेव्हा 1,000 होईल, तेव्हा ते एक लिक्विड बीजची क्वांटिटी ऍड करतात. ते लिक्विड बीजची किंमत आहे 1,000 रुपये ना, 1,000 रुपये लिक्विड बीजची किंमत आहे. सो जेव्हा अशी 175 कडून 1,000 रुपये जमा होतात, तो एक लिक्विड बीज तुमचा वाढला जातो. ठीक आहे, खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मी तुम्हाला सोपा कन्सेप्ट सांगितलं की तुम्हाला जर ऑप्शन सेलिंग करायची, अल्गो ट्रेडिंग करायची आहे, लिक्विड फंड घ्या, लिक्विड बीज घ्या, लिक्विड ईटीएफ घ्या, कोणताही घ्या, झेरोदा लिक्विड ईटीएफ घ्या, ग्रो घ्या, एंजल वन घ्या, काही घ्या, किंवा सरळ लिक्विड बीज घ्या, जो निपॉनचा ईटीएफ आहे. आज तुम्ही लिक्विड बीज घेतलात की 2 दिवस तुमच्या अकाउंटमध्ये लागणार ते यायला. म्हणजे साधारणतः T+1 ची सेटलमेंट राहायचो. समजा तुम्ही सोमवारी घेतलात, तर बुधवारपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये तो येणार. सो बुधवारी तुम्ही त्याला प्लेज करू शकता. आणि धनवरती जर तुम्ही धन हे अकाउंट वापरलात, तर हा प्लेज तुम्हाला इन्स्टंट मार्जिन देतो. म्हणजे आता तुम्ही प्लेज केलात, लगेच मार्जिन भेटतं. ठीक आहे. बाकी प्लेज कसं करायचं, एकदम सोपं आहे. तुम्ही धन या अकाउंटवरती जावा. धन या अकाउंटवरती गेल्यानंतर तुम्ही मनीमध्ये जावा. मनी जो ऑप्शन आहे, मोबाईलवरनं पण होतं हे, मोबाईलवरनं पण होतं. मनीवरती जावा. मनीवरती गेलात की तुम्हाला इथे तो ऑप्शन दिसतो, इथे बघा, प्लेज गेट इन्स्टंट मार्जिन. आता माझ्याकडे ऍक्च्युअली इन्स्टंट मार्जिन अवेलेबल नाही, कारण मी सगळं प्लेज केलंय. माझ्याकडे जेवढं मार्जिन आहे मी सगळं प्लेज करून ठेवलंय. सो इथे तुम्ही गेलात, गेट इन्स्टंट मार्जिन तुम्हाला दिसतं किती आहे, आणि गेट इन्स्टंट मार्जिनवर क्लिक करायची. काय करतं, धन अकाउंटमध्ये मनीमध्ये यायचं. इथे तुम्हाला दिसतं प्लेजवालं, गेट इन्स्टंट मार्जिन बाय प्लेजिंग शेअर्स. इथे किती मार्जिन आहे ते दिसतं. मी गेट इन्स्टंट मार्जिनवर क्लिक करणार, ओटीपी टाकणार, माझं अमाऊंट प्लेज होणार, मला इन्स्टंट मार्जिन भेटणार. मी ते अल्गो ट्रेडिंगला वापरू शकतो. मी स्वतः जी अल्गो ट्रेडिंग करतो ती लिक्विड बीज प्लेस करूनच करतो. मी स्वतः जी ऑप्शन सेलिंग करतो ते प्लेस करूनच करतो. मी माझे पैसे लावत नाही. माझे पैसे मी लिक्विड फंड मध्ये इन्व्हेस्ट करतो आणि इथे ते प्लेस करून वापरतो. ठीक आहे. आता अल्गोज मध्ये आपण जर बघूया, सो अल्गोजचे तुम्ही इथे रिझल्ट बघू शकता. माय अल्गोज मध्ये जाऊन मी तुम्हाला ऍक्च्युली पोझिशन नाही दाखवू शकत, युट्यूबवरती तुम्हाला माहिती असेल. सो अल्गोजचे तुम्ही आजच्या दिवसाचे रिझल्ट बघू शकता. किती रुपये ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे, आजच्या दिवसामध्ये किती प्रॉफिट आहे, ओव्हरऑल किती प्रॉफिट आहे, किती अल्गोज आहे, कोणत्या अल्गोमध्ये काय काय झालेलं आहे, सर्व तुम्हाला इथे दिसते. सो ही जेवढी ही अमाऊंट आहे, ही सर्व अमाऊंट प्लेज मार्जिन आहे. ही कॅश नाहीये माझ्याकडे. माझ्याकडे अकाउंटमध्ये अजिबात कॅश नाहीये. थोडीफार कॅश असेल, जे प्रॉफिट बिफिट होतं आपल्याला, ती कॅश असेल फक्त. सो ह्याच्यामध्ये कॅश नाहीये. हे जे मार्जिन आहे त्याच्यातनं लिक्विड ईटीएफ घेतले आहेत, प्लेज केले, त्या प्लेजच्या मार्जिनवरती मी ट्रेडिंग करतोय. सो प्लेज मार्जिनचा मला इंटरेस्ट पण येतो आणि अल्गोचा मला इंटरेस्ट पण येतो. समजा एखाद्या वर्षी मला ओव्हरऑल अल्गो ट्रेडिंग मधनं मी असं समजतो की वर्षाला 30%चा प्रॉफिट झाला. वर्षाला 30%चा प्रॉफिट झाला. तर त्यासोबत ना मला लिक्विड फंडचे पण 6.5% रिटर्न्स भेटतातच आहेत ना. सो ओव्हरऑल मी वर्षाला 36.5% रिटर्न्स कमवले, असा याचा अर्थ होणार. कारण लिक्विड फंडचे रिटर्न्स मला फ्री भेटले. पण जो समजा व्यक्ती नॉर्मल कॅश वापरत असेल, तो काय करतो, त्याला 30% रिटर्न भेटणार. मग तो म्हणून, अरे दोघांची स्ट्रॅटेजी आपल्या सारख्या आहेत, तुला एवढे रिटर्न जास्त कसे भेटले. आणि 6.5% रिटर्न्स हे खूप जास्त होतात. लॉंग टर्म मध्ये जर तुम्ही कंपाऊंडिंग कॅल्क्युलेट केलात ना, 6.5% जर तुमच्यापेक्षा एखाद्याला जास्त रिटर्न्स भेटतायत, तर तो तुमच्यापेक्षा फास्ट एकदम ग्रो होऊ शकतो. बरं, ह्याच्यामध्ये असं काही इलिगल वगैरे काहीच नाहीये. लिक्विड फंड आहे, जो तुम्हाला मार्जिन देतोय.
प्रत्येक जण ऑप्शन सेलर हीच पद्धत वापरतो. जेवढे पण माझ्याकडे ऑप्शन सेलर आहेत, आपल्याकडे आहेत, जे आपल्या पर्सनली ओळखतात वगैरे, 100% ती लोक प्लेस करतायत. त्यांना मार्जिन भेटतंय, 6.5% रिटर्न भेटतोय, 6.5-7%. मी ते लोअर साईड पकडली आहे आणि त्याच्यामुळे त्यांना जास्त बेनिफिट होतं. एक सिंपल प्रोसेस करायची, सिंपल गोष्टी आहेत मार्केटमध्ये, फक्त त्याला नॉलेज नाहीये त्याचं. आणि हेच नॉलेज तुम्हाला मराठीमधनं, आपल्या मातृभाषेमधनं भेटणार आहे आपल्या चॅनलवरती, अल्गो ट्रेडिंग मराठी. या सर्व अल्गोबद्दल नॉलेज सोबतच आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये आहे. अल्गो ट्रेडिंगसाठी डेडिकेटेड टेलिग्राम चॅनल मी ओपन केलेलं आहे, त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये. जर तुम्हाला अल्गो ट्रेडिंग मराठीतनं ऍडव्हान्स मध्ये शिकायचं आहे तर ते तुम्हाला जॉईन करणं खूप जास्त गरजेचं, नक्की जॉईन करा. ठीक आहे. आता मी तुम्हाला काय सांगितलं, पहिलं म्हणजे की तुम्हाला आपण जरा परत एकदा व्हाईट बोर्ड वरती, पहिलं म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं, जर तुम्हाला अल्गो ट्रेडिंग करायचे किंवा ऑप्शन सेल करायचे तर तुम्हाला कोणताही फंड ऍड करायची, कोणताही फंड अकाउंटला ठेवायची गरज नाही. तुम्ही प्लेज मार्जिनचा वापर करा. प्लेज कसं करायचं ते तुम्हाला दाखवलं. ठीक आहे. प्लेज कसं करायचं दाखवलं, सोपी प्रोसेस आहे, तुम्ही वापरा. प्लेजला कोणतेही तुम्हाला इंटरेस्ट लागत नाही. ओके. चार्जेस काय लागतात प्लेजला, की पर स्क्रिप्ट तुम्हाला 20 रुपये लागतात. पर स्क्रिप्ट म्हणजे समजा आता मला 1,00,000 रुपयाचे लिक्विड बीज प्लेस करायचे आहेत ना, तर मला ते एकदा प्लेस करायला 20 रुपये लागणार मग. ठीक आहे. आणि अनप्लेज, अनप्लेज म्हणजे काय, जसं मला लिक्विड बीज विकायचे असतील, जर समजा मला लिक्विड बीज विकायचे असतील तर ते मी डायरेक्ट विकू शकतो, मला अनप्लेस करत बसायची गरज नाही. जर समजा मी एखादा स्टॉक्स प्लेस केला आणि तो मला विकायचा तर मी डायरेक्ट विकणार, मी अनप्लेस नाही करत बसणार त्यामध्ये. ठीक आहे. सो त्याला अनप्लेस म्हणतात. सो अनप्लेस आपोआप तुम्हाला परत 20 रुपये लागतात. किती पण 10 लाखाचे स्टॉक्स असू दे ना, ते 1 करोडचे स्टॉक्स असू दे, 20 रुपयेच तुम्हाला लागतात. किंवा 1 रुपयाचा स्टॉक असू दे, 20 रुपयेच लागतात. सो एवढाच फक्त चार्जेस आहे याच्यामध्ये, बाकी इंटरेस्ट काहीही नसतं. मी तर माझा पोर्टफोलिओ प्लेजच करून ठेवतो, म्हणजे जेव्हा मला मार्जिन लागेल तेव्हा मी वापरू शकेन. पैसे ऍड करत बसायची गरज नाही. पोर्टफोलिओ तुमचा असेल, प्रत्येकाचा असेल, तुम्ही प्लेस करू शकता अगदी इझिली. ठीक आहे. सो हे आपण शिकलो. त्यानंतर ज्याच्यामुळे काय होईल की आपल्याला एक्स्ट्रा रिटर्न्स भेटतील, अल्गोमध्ये एक्स्ट्रा रिटर्न्स भेटतील. तुम्ही ऑप्शन सेलिंग करत असाल, एक्स्ट्रा रिटर्न्स भेटतील, 5-6%, 7% एक्स्ट्रा रिटर्न्स तुम्हाला भेटू शकतात. ते डिपेंड असतं किती रिटर्न्स भेटणार ते. साधारणतः एफडी प्रमाणे इंटरेस्ट देतो. ठीक आहे. आता बघा, तुम्ही बँकमध्ये गेलात आणि एफडी केली, बँकमध्ये गेलात एफडी केली, ती एफडी तुम्हाला प्लेस करून बँकवाले मार्जिन वगैरे देणार का त्याच्या अकाउंटला? नाही देणार ना. सो सेम तुम्ही ब्रोकरकडे प्लेस करा, सेम तुम्हाला इंटरेस्ट भेटतोय, प्लस डेली भेटतोय. बँकची एफडी तुम्हाला डेली इंटरेस्ट नाही देते, हा ब्रोकर तुम्हाला डेली इंटरेस्ट देतोय, तर तुम्ही कधी पण विड्रॉ पण करू शकता. मला विड्रॉ करायचे पैसे नको आहेत, पैसे तिकडे विड्रॉ करू शकता. सो हा एफडीचा एक बेस्ट अल्टरनेटिव्ह आहे. तुमच्याकडे पैसे राहतात, तुमचे पैसे तुम्हाला रोज दिसतात. ठीक आहे. तुमच्या पैसे तुम्ही कधी विड्रॉ करू शकता. हे सेबी बॅक्ड आहे, त्याच्यामध्ये सर्व रेग्युलेशन्स इन्क्लुडेड आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला काही टेन्शन घेण्याची गरज नाही. लिक्विड फंड काय आज नाही आलेत, वर्षानुवर्ष चालू आहेत. मोठमोठ्या कंपन्या हे वापरत आहेत, त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट पण करत आहेत. थोड्या कालावधीसाठी ज्यांना पैसे ठेवायचे त्याचा वापर करत आहेत. ठीक आहे. सो नक्की तुम्ही हा गोष्ट वापरा. तुमच्या ब्रोकरकडे अवेलेबल आहे. ब्रोकरकडे तुम्ही गेलात आणि इथे टाकलं की लिक्विड बीज, लिक्विड बीज, की तुम्हाला लिक्विड बीज येणार. ह्याची किंमत नेहमी 1,000 रुपये असते. जर तुम्ही निपॉनचा लिक्विड बीज खोलला तर ह्याची किंमत नेहमी 1,000 रुपये असते. ती किंमत चेंज होत नाही, किंमत सेम राहते. फक्त तुम्हाला जो इंटरेस्ट भेटतो त्यामध्ये तुमच्या क्वांटिटीज वाढतात. समजा तुमचा इंटरेस्ट 1,000 रुपये झाला ना, की हा ब्रोकर तुम्हाला एक क्वांटिटी एक्स्ट्रा देतो. तर समजा तुमच्याकडे 100 क्वांटिटी असतील, काही दिवसांनी ते 101 होणार, 102 होणार, अशा वाढत जातात. इंटरेस्ट तुम्हाला भेटत जातो. ठीक आहे. सो नक्की तुम्ही ह्या गोष्टीचा वापर करू शकता. हा कॅश कंपोनंट म्हणून काउंट होतो, याच्यावर तुम्ही ऑप्शन सेलिंग करू शकता. बट हे करत असताना थोडीशी कॅश ठेवा. मी तुम्हाला जसं मगाशी एक्झाम्पल दिलं की 1,00,000 रुपयाचा तुमचा जो अल्गो असेल ना, तर 1,10,000 रुपये ऍड करा अकाउंटला, 10,000 रुपयाची कॅश ठेवा, 1,00,000 रुपयाचं लिक्विड बीज प्लेस करा. ठीक आहे. हे 1,00,000 रुपयाचे लिक्विड बीज तुम्हाला रिटर्न्स पण देतील, 94,000 रुपीजचं मार्जिन पण देईल. ओके. सो हे सर्व गोष्टी आहेत, त्याचा नक्की तुम्ही बेनिफिट घेऊ शकता. अल्गो ट्रेडिंग ज्या पण लोकांना करायची आहे, ज्या पण लोकांना शिकायची आहे, तुम्ही आपल्या चॅनलवरती आधीचे व्हिडिओज पहा, चांगली प्रॅक्टिस करा, चांगली तयारी करा. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडलेला असेल, नक्की व्हिडिओ लाईक करा. बरेचसे लोक लाईक न करता जातात. लाईक केल्यामुळे युट्यूबला समजतं की बाबा हे व्हिडिओ खरंच चांगले आहेत. आणि अजून एक गोष्ट, तुम्हाला प्लेज बद्दल काही डाऊट्स असतील, प्लेज मार्जिन बद्दल काही डाऊट्स असतील, तर तुम्ही मला कमेंटमध्ये बिंदास विचारू शकता. आणि डिटेलमध्ये विचारा. तुम्हाला प्लेजिंग बद्दल काही डाऊट्स आहेत, डिटेलमध्ये मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. पण तुम्हाला त्याचं उत्तर नक्की देतो. ओके. सो प्लेजिंग बद्दल डाऊट असेल, अल्गोबद्दल डाऊट असेल, नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा. कमेंट मी स्वतः वाचतो. सो तुम्हाला ते आन्सर्स भेटून जातील. तुम्हाला जर धनमध्ये अकाउंट ओपन करायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये धनची लिंक दिलेली आहे, टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तिकडे जॉईन व्हा. आमची टीम तुम्हाला तुमचे डिटेल्स आल्यानंतर ग्रुपमध्ये ऍड करेल. धनमध्ये अकाउंट ओपन झालं की टेलिग्रामवरती आम्हाला मेसेज करा, आमचा आयडी तिकडे आम्ही देतो डेली. सो तिथे मेसेज करा, आपण तुम्हाला
आपले तुम्हाला बेनिफिट सर्व भेटतील आणि अल्गोवाल्यांसाठी मी लवकरच मोठ्या गोष्टी धनमध्ये घेऊन येत आहे. त्या सर्व तुम्हाला भेटणार आहे. ठीक आहे. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडलेला असेल, सेशन आवडलेला असेल, लाईक करायला, कमेंटमध्ये आम्हाला सांगायला अजिबात विसरू नका. काही डाऊट्स असतील तर बिंदास कमेंट करू शकता. ओके, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू. धन्यवाद.